सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचंय। श्रीराम जय राम जय जय राम, 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 रघुपति राघव राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव सर्वांना विनंती टाळी टाळी माय बाप टाळी पाठ पुरुष श्रीराम मंडळी जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, बोला श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम टाळी टाळी हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हरि बोल श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हरि बोल जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। सर्वजण टाळी वाजवून भजन करत चला। बस कथेशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे भजन, कथेशी एकरूप होण्याचा मार्ग। बरेच दिवस निघून चाललेले आहेत। आता राजा दशरथानं यज्ञ करायचं ठरवलं। यज्ञ वशिष्ठांनी एक यज्ञ करायला सांगितलं होतं। कोणता यज्ञ करायला सांगितलं होतं? कोणता यज्ञ करायला सांगितलं होतं? मी दोनदा नाव सांगितलं त्या यज्ञाचं, 2-3 वेळेला सांगितलं। बस यज्ञाचं नाव राजा दशरथाला सांगितलं होतं। बाबा मागून सांगत चला, काय अडचण नाही। माझ्या कानाला सर्दी झाली जरा मोठ्यानं। पुत्र कामेशी नावाचा यज्ञ करायला सांगितलं होतं गुरु वशिष्ठांनी राजा दशरथाला। यज्ञाची तयारी चालवली राजा दशरथाला। मंगलवाद्य वाजू लागले।
ब्राह्मण सर्वांना आमंत्रण दिलं राजा दशरथानं. विभांडक नावाचे ऋषी आहेत. त्या विभांडक नावाच्या ऋषीचे पुत्र आहेत शृंग ऋषी. विभांडकाचे पुत्र शृंग ऋषी. नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. विभांडक नावाचे ऋषी आहेत, महान तपस्वी योगी आहेत, ज्ञानी आहेत. त्या विभांडकाचा पुत्र आहे शृंग. शृंग ऋषीचा उल्लेख रामायणात देखील आहे आणि भागवतात देखील आहे. आता मी जर असं विचारायला लागलो 40 वर्षापासून भागवत होते, सांगा शृंग ऋषीचा उल्लेख कुठे येते, तर आपलं रामायण राहायचं बाजूला, भागवत सुरू करावं लागेल. म्हणून पुन्हा पुन्हा नाही विचारणार. पुढे जेव्हा भागवत कथा जे कोणी करेल त्याला विचारा शृंग ऋषी कोण. विभांडकाचा पुत्र शृंग. कश्यप ऋषी. कश्यप ऋषीला आमंत्रण दिलं. कात्यायनीला, गौतमाला, मार्कंडेय, वामन, जाबाली सर्व ऋषी मुनी जमा झाले. हजारो लाखो ब्राह्मण जमा झाले. यज्ञ सुरू झाला. आनंदी आनंद आहे अयोध्येमध्ये. काही दिवसात यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण करण्यासाठी सिद्ध पुरुष पाहिजे. सिद्ध पुरुष. सिद्ध पुरुषांच्या हस्ते यज्ञ केला म्हणून तो पूर्ण झाला, सफल झाला. बस यज्ञ देवता प्रगट झाली. यज्ञ देवता बोलिये यज्ञ महाराज की. यज्ञ देवता स्वतः यज्ञ कुंडातून प्रगट झाले आणि प्रसाद दिला. गुरु वशिष्ठांच्या हातामध्ये पायस. यज्ञ देवता स्वतः प्रकट झाले. स्वतः यज्ञ देवतेनं प्रसाद दिला. वशिष्ठांच्या हातामध्ये प्रसादाचं पात्र घेतलं. वशिष्ठानं दशरथाला बोलवलं, राजा इकडे ये. या प्रसादाचे 3 भाग कर. 3 भाग. 3 भाग केले प्रसादाचे. कौशल्येला 1 भाग, सुमित्रेला 1 भाग, 1 भाग कैकेयीला. सुरुवातीला भाग प्रसादाचा दिला कौशल्याच्या हातामध्ये. कैकेयीला वाटलं सर्वात आवडते तर मी आहे, कौशल्याला पहिला मान. थोडी हिरमुसली. त्याच्यानंतर सुमित्रेला आवाज दिला वशिष्ठानं, सुमित्रा पुढे ये, जा राजा दशरथाच्या समोर प्रसाद घे. कैकेयीला अजून थोडासा रुसवा आला. 3रा नंबर लागला कैकेयीचा. म्हणून कैकेयी मनात थोडीशी हिरमुसलेली, पण प्रसाद हातात घेतला. लक्ष नव्हतं प्रसादावर. तेवढ्यात एक घार आली. घार उडत. बस पिंड घारीने झडपिला. 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 अंजनीने तो सेविला. अंजनीने तो सेविला. पिंड घारीने झडपिला. 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 पिंड घारीने
झडपिला पिंड घालीने झडपिला पिंड घालीने झडपिला आणि अंजनीने तो सेविला. मग अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी. तिथं हनुमंतरायाचा जन्म आहे. बोलिए हनुमंत महाराज की. यज्ञाच्या प्रसादापासूनच हनुमंताचा सुद्धा जन्म. आता प्रसाद कोणाचा नेला उचलून? आता सांगितलं मी कोणाचा? कौशल्याचा. बरोबर ना? कैकेयीच्या हातात. आता थोडासा संभ्रम आहे इथं. मोकळं सांगत असतो मी. सुमित्रेनं आणि कौशल्येनं आपल्या प्रसादाचा एक भाग परत कैकेयीला दिला, असा काही रामायणात उल्लेख आहे. आता रामायण तुम्ही म्हणसाल किती आहेत? खूप रामायण आहेत, खूप रामायण. अनेक साधू संतांना विचारवंतांनी रामायण लिहून ठेवले. वाल्मिकीनं तर अगोदरच लिहून ठेवलं, केले रामायण रामा आधी. कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि मी जसा लिहेल तसा देवाला वागवायला लावेल. बस. बोलिला वाल्मिक तैसे जी करीन. बोलिला वाल्मिक तैसे जी करीन. बोलिला वाल्मिक तैसे जी करीन. बोलिला वाल्मिक बोलिला वाल्मिक तैसेची करेन वर्तोनी दावीन. स्वतः देवानं सांगितलं, जसं वाल्मिकानं लिहून ठेवलं की नाही तसाच वागून दाखवेल. हे एक झालं वाल्मिकी रामायण. देव जन्मायच्या आधीच लिहून ठेवलं होतं, त्याला म्हणायचं वाल्मिकी रामायण. त्याला वाल्मिकी रामायण म्हणतात. तुलसीदासांचं हे रामचरित मानस आपण जो ग्रंथ पाहतोय की नाही, 7 दिवस आपण ज्या ग्रंथाचा भावार्थ पाहतोय आपण, तो रामचरित मानस या ग्रंथाचे रचयिता तुलसीदासजी. चित्रकूटासारख्या पावन धामामध्ये हा ग्रंथ तयार झाला तुलसीदासांकडून.
आपल्या महाराष्ट्रातील एक संत, आपल्या जवळचे पैठण नगरीचे नाथ महाराज, त्यांनी ग्रंथ लिहिला. काय नाव? आपल्याकडे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात ग्रंथ, भावार्थ रामायण. श्रीधर स्वामींनी पुन्हा एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव सालोसाल गावामध्ये चालू असते पोथी, राम विजय हरी विजय. श्रीधर स्वामीचे ग्रंथ फार गोड, रसाळ भाषा, फार मधुर. एक नाही शेकडो ग्रंथ आहेत प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर. आपण या रामायणाच्या आधारे पाहतोय. तुलसीदासजींच्या सुमित्रेनं सगळ्याच्या सगळा प्रसाद कैकेयीच्या हातात दिला. वशिष्ठानं आता सांगितलं, आता तर खुश आहेस कैकेयी? साधू संताला मनातलं कळतं. कैकेयी अगोदरच नाराज होती. पहिला मान कौशल्यला, दुसरा सुमित्रेला, आणि तिसऱ्यांदा मी काय? मी तर लाडकी आहे, मला पहिला मान पाहिजे होता, म्हणून लक्ष नव्हतं प्रसादावर. तेवढ्यात घार आली घेऊन गेली गार प्रसाद. वशिष्ठांना सगळं कळालं होतं, म्हणून वशिष्ठांना आता सगळा प्रसाद सुमित्रेनं काय केला? कैकेयीच्या हातात दिला. तेव्हा वशिष्ठांना म्हटले, आता तर खुश आहेस ना कैकेयी? कैकेयी थोडीशी मनात खेद वाटला. वशिष्ठाला कळालं सगळं. बस आता तुम्ही दोघी मिळून सुमित्रेला प्रसाद हिस्सा द्या. कैकेयीनं आणि कौशल्येनं आपल्या जवळच्या प्रसादातला एक एक भाग कोणाला दिला? सुमित्रेला दिला. मग पुढं काय झालेलं आहे ते सांगतो आधीच, म्हणजे नंतर मनात शंका राहत नाही. या रामायणाच्या आधारे कौशल्येला राम झाला, कैकेयीला भरत झाला, आणि सुमित्रेचा लक्ष्मण आणि रिपुसुदन, त्याला आपण शत्रुघ्न म्हणू. या रामायणाच्या आधारे सुमित्रेचे 2 पुत्र आहेत, आणि काही रामायणाच्या मते कैकेयीचे 2 पुत्र आहेत. बरोबर? काही रामायणाच्या मध्ये कैकेयीला 2 पोरं झाले, आणि या रामायणाच्या मते सुमित्रेला 2 पोरं झाले. कारण प्रसादाचा एक एक हिस्सा कैकेयीनं आणि कौशल्येनं दिला होता. 2 पुत्र झाले. त्या सुमित्रेनं दोघीचा प्रसाद म्हणून आपला एक पुत्र लक्ष्मण मोठ्या भावाच्या सेवेमध्ये लावला, रामाच्या सेवेमध्ये, आणि शत्रुघ्न नावाचा जो लहाना पुत्र आहे तो भरताच्या सेवेमध्ये लावला. तुम्ही माझ्यावर उपकार केले, मला प्रसादाचा एक एक हिस्सा दिला, त्याच्यामुळे मला दोघींनी प्रसाद दिल्यामुळे 2 पुत्र झाले. ते दोन्ही पुत्र मी तुमच्या दोघींच्या पुत्राच्या सेवेमध्ये लावते. एक लक्ष्मण नावाचा मुलगा रामाच्या सेवेत लावला, आणि शत्रुघ्न जो आहे तो भरताच्या सेवेत लावला. बस तुमच्या दोघींचे उपकार मी फेडण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक ग्रंथामध्ये ग्रंथकारांच्या मध्ये थोडेसे फरक असू शकतात. आपल्याला वादविवादात पडायचं नाही, कथा ऐकायची, आपल्याला भाव ऐकून घ्यायचा. कोणाला का 2 पुत्र होईनात, आपला काय करायचं? आपला कथा ऐकायची. बरोबर? बस यज्ञ संपला, सगळीकडे आनंदी आनंद झाला. प्रसाद राण्यांनी सेवन केला. राण्याला दिवस आहेत, आता डोहाळे लागले. दिवस म्हणलं की डोहाळे, हिचे डोहाळे डोहाळ्याचं गाणं अजून विनोद महाराजांना आमच्या पाठ केलं नाही करते. तीनही राण्या गरोदर आहेत, त्यांना डोहाळे लागलेले आहेत. दशरथानं नवऱ्यानं आपल्या पत्नीला डोहाळे विचारावे बरं का, काय खावंसं वाटते. काही बायाला तर विचित्र डोहाळे लागतात. एका नवऱ्यानं विचारलं बायकोला, तुला काय खावं असं वाटते? म्हणली मला बिडीच वडा वाटायली. एका नवऱ्यानं विचारलं आपल्या बायकोला, काय खावं वाटायले? म्हणे मातीच खावं वाटायली. त्या नवऱ्यानं डॉक्टरला जाऊन विचारलं, महाराज डॉक्टर साहेब, बाईला माती खाऊन खावं वाटते, ज्ञानात माती पडल्यावर माती खावं वाटते. काही डोहाळे लागतात. विटा खायची. विटा कुठं खायची वस्तू का? वीट मातीची घरं बांधायच्या इटा. माग आवाज येतोय ना महाराज? इटा खायची डोहाळे लागतात. इटा खायची. इट भट्टी पाहिली ना? इट भट्ट्या कुठं असतात?
पाहिलं ना गावाच्या बाहेर जिथं सगळे गावाची घाण वाहून जाते, गावातले सगळे डुकर तिथं जाऊन त्या मातीवर धिंगाणा करतात, सगळे कुत्रे जाऊन खेळतात, त्या मातीपासून विटा बनतात. आता विटा खायच्या का नाही हे तुम्ही ठरवा. राखोंडीत खातात बाया, राखोंडीत. फार विचित्र विचित्र डोळे असतात. आता मला तेवढा अनुभव नाही, कारण मी काय बाई नाही, बरोबर. बायकांना जास्त अनुभव ना, मला काय अनुभव असणार, पण बायकांना असतात डोळे. मी सांगितलं राजा दशरथ एके दिवशी कौशल्याकडे आले. कौशल्या, बोला मालक. मजेत? हो मजेत मालक. काय खावंसं वाटते, काय सांग, मन मारू नकोस, जे इच्छा असेल ते सांग. मालक, मला घोड्यावर बसावं वाटते, हातात तलवार घ्यावी, धनुष्य बाण घ्यावा, बाण घ्यावा, भाला घ्यावा, युद्धात रणांगणामध्ये जावं, युद्ध करावं, राक्षसांचा नायनाट करावा. असे डोहाळे, असे डोहाळे लागले पाहिजे. कौशल्याला तर लागलेलेच आहे, असे डोहाळे लागले पाहिजे आपल्या देखील स्त्रियांना, तर घराघरामध्ये शिवबा जन्माला येईल. आज शंभूराजांचा स्मृती दिन आहे, तर शंभूराजे जन्माला येतील. 40 दिवस त्या मुस्लिम शासकानं राजाला त्रास दिला. शंभूराजाला, मुसलमान हो, कबूल आहे मान, जीवदान देतो, पण वाकला का शंभूराजा? नाही. का? कारण शंभूराजाच्या आईला माती खायचे, बिड्या वढायचे डोहाळे लागले होते का? नाही. जिजाऊचा शिवबा आणि त्या शिवबाचा छावा म्हणजे शंभूराजा. विषय थोडासा वेगळा जाईल म्हणून ही कथा इथं आपण रामाचीच कथा पाहू. शंभूराजाचे शिवचरित्रावर बोलायला गेलं की मग एकदा ते सुरू झालं की मग अर्धा तास गाडी नाही थांबत आपली. आधीचा तुम्ही आलात उशिरा 2 वाजता, त्याच्यामुळे आपली कथा सुरू झाली उशिरा, त्याच्यासाठी ते छत्रपतींचं चरित्र राहू दे. कौशल्याला डोहाळे लागले, घोड्यावर बसावं, वीरासारखं शत्रूशी लढावं, राक्षसांचा नायनाट करावा, असे डोहाळे लागले. का? आणि रे धनुष्य मारी रे रवना, आणि रे धनुष्य मारी रे रवना, आणि रे धनुष्य मारी रे रवना, आणि रे धनुष्य सर्वांनी टाळी वाजवायची.
महत्वाचा विषय बर का. कसं आहे, बाळाचं भविष्य नुसतं पाळण्यात पाय पाहूनच नाही, आईच्या डोहाळ्याहून देखील ठरवता येतं बाळ कसं होणार ते. आताच्या स्त्रियाला दिवस राहिले की बसून आराम करायचे डॉक्टर सांगायले, 24 तास टीव्ही. मग ते जन्मल्यावर मुलगा काय करणार? बोट वाकडेच, असेच बोट लेकरायचे ते पबजी खेळून मोबाईल घेऊन, असेच बोट झाले तो काही काहीचे. आराम आराम सांगितलं म्हणजे डॉक्टरने, आराम. बस दिवस हळूहळू चाललेले. प्रभू रामचंद्राच्या जन्माचा समय जवळ येत चाललेला आहे. तिथी गडबड चालली तिथं देवलोकामध्ये, वैकुंठामध्ये. महिना असतो, महिना, एक महिना असतो. महिन्यामध्ये 30 दिवस असतात. त्या 30 दिवसामध्ये 2 पक्ष असतात, 2 पक्ष. एक काँग्रेस पक्ष, एक शिवसेना पक्ष. कोणते पक्ष असतात हो? कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. प्रत्येक पक्षामध्ये पंधरवाड्याला पक्ष म्हणतात. प्रत्येक पक्षामध्ये 15 तिथी असतात, तिथी. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि आमोशा किंवा मग नंतर पौर्णिमा. अशा 15 तिथी आहेत. मराठी संस्कृती आहे आपली, ही प्रत्येकाला माहित असलं पाहिजे. मराठी कॅलेंडर पहिल्या म्हाताऱ्या आज्याला बरोबर माहित असायचं. चैती पुनव कोणती, पाडवा कोणत्या तिथीला येतो, तिथून मग धुळी म्हणा किंवा होळी म्हणा, काय कधी येतं, बरोबर दिवस लक्षात राहायचे. आता कॅलेंडर पाहून समजना. एकादश 2 दिवसाची असली की मग कोण्या दिवशी उपास धरायचा बऱ्याच जणीला कळत नाही. भागवत एकादशी कोणत्या आणि स्मार्त कोणत्या, तुम्हाला तर सोडा, काय तुम्हाला म्हणून उपयोग नाही. वारकऱ्यांना बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो, एकादश धरायची कोणती, स्मार्त का भागवत? भागवत एकादशी म्हणजे काय, स्मार्त म्हणजे काय? चला जाऊ दे, आपल्याकडे वेळ आधीच कमी आहे, आपण ते विषय सोडू, आपल्या कामाचा पाहू. वैकुंठामध्ये सगळ्या 15ला 15 तिथी हात जोडून उभे आहेत. देवा माझ्या दिवशी जन्म घ्या, माझ्या दिवशी जन्म घ्या. 15ला 15 मोर्चाच काढला. पंधराला 15 तिथीनं मोर्चा काढला गेल्या वैकुंठात. देवा ज्या दिवशी मी आहे त्या दिवशी या. बस. प्रतिपदा, देवा मी 1 नंबरची तिथी आहे, बस जगात तुम्ही बी 1 नंबरच आहेत, तुमच्या आधी कोणीच नाही, तुम्ही माझ्या दिवशी जन्म घ्या. देवानं सांगितलं, सबकी सुनता हो, गडबड मत कर, चल बाजू हट, आवाज आने दे. द्वितीया, देवा तिचं काय ऐकू नका, 2 नंबर माझा आहे, माझ्या दिवशी जन्म घ्या. देवानं असा हात केला, सरक बाजूला. देवा मी अक्षय तृतीया, मोठेपणा सांगायली, अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक सोनं खरेदी करायचा दिवस असतो, सोनं खरेदी करायचा मुहूर्त असतो. सोनं आवर्जून खरेदी केलं पाहिजे त्या दिवशी. मोठेपणा सांगायली, मी अक्षय तृतीया आहे, माझ्या दिवशी जन्म घ्या. देवाने सांगितलं, आगे कोण है उसका भी सुन ले. ते म्हणले, मी गणेश चतुर्थी, माझ्या दिवशी जन्म घ्या. गणेश चतुर्थीला जन्म घ्या, खूप मोठी तिथी आहे. मी पुढं वसंत पंचमी. देवाना अजून कपिला षष्ठी, सगळ्या मोठ्या मोठ्या तिथी मोठेपणा सांगायला स्वतःच्या. बस. शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी. अष्टमी झाली
माग तिच्या नवमी होती, ती नवमी काही बोलायच्या आधीच मागाली जी दशमी होती की नाही, विजयादशमी, मोठेपणानं तिनं नाव सांगितलं विजयादशमी. पुढचा नंबर आला 11व्या नंबरचा, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी. नवमी काहीच बोलली नाही. नवमी, नवमी कशाचं प्रतीक? नम्रतेचं प्रतीक. खाली मान घालून बिचारी उभी होती. तिनं काही बोलायच्या आधीच दशमीनं सुरू केलं विजयादशमी. देवाला अहंकार नाही आवडत. अहंकार, नम्रता पाहिजे. नम्रता. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. ठरवलं बस, बाकी कोण यायचं नाही पुढे. चला मी नवमीच्या दिवशी जन्म घेणार. नम्र झाला भूता. आग देवा पुढे शहाणपणा नाही जमत बरं. कुठेही शहाणपणा चालतो, पण देवा पुढे काल नारदानं शहाणपणा केला होता. पाहिलं नारदानं कसं काय, कशी जिरवली. सगळं शरीर सुंदर पण तोंडात बंदर. देवा पुढे शहाणपणा नाही चालत. इकडे कुठेही शहाणपणा करा, फसवायच्या जागी फसवू शकतो माणूस. कुठं जगाला फसवल हो, पण देवाला नाही फसवत. लोक देवाला फसवायला निघाले. ते मी माग काल परवा एक चित्रपट पाहिला मराठी, ते सोन्याची टोपी घालतो म्हणला ते मकरंद देवाला, सोन्याची टोपी महाराज. आणि त्यानं आखिरला सोन्या नावाचं एक पोरग उभं केलं देवापाशी, त्याची टोपी काढली देवाला घातली. लोक देवाला टोप्या घालायला कमी करणार. सोन्याची टोपी घालतो मला आमदार कर. लोक देवाला फसवायला निघालेत महाराज. देवा पुढे शहाणपणा नाही चालत. तिथं नम्र व्हावं लागतं. नम्र. नवमी काहीच बोलली नाही म्हणून नवमी पसंत केली देवानं. नवमीच्या दिवशी जन्म घेणार. बस, जगामध्ये सर्वात मोठा अंक जर कोणता असेल तर कोणता आहे? जगातला सर्वात मोठा अंक कोणता? 9. मला विचारा कसा. आता तुम्ही म्हणाल 9 पेक्षा 10 मोठा आहे, पण 10ला कोणाचा तरी पाठिंबा घ्यावा लागतो. त्याचा स्वतःच्या जोरावर पक्ष ते सत्ता आहे का? नाही. हा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी साथीला आहेत म्हणूनच शिवसेनेची सत्ता आहे. बरोबर. स्वतःच्या जीवावर जर कोणाचा एकट्याचा पक्ष असेल तर भगवाधारी कालच सगळ्यात देशामध्ये गुंज काय खरं भगवा छाएगा, भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. भगवाधारीचं राज्य आलं की नाही. मी प्रचार करायला आलो नाही बरं का कोणाचा. मलाच वेळ नव्हता काल बातम्या पाहायला. 5 वाजेपर्यंत इथेच बसलेला होतो. उग काल झलक पाहिली सगळीकडे. 4 राज्यामध्ये सगळा भगवा झाला म्हणून. सगळ्यात मोठा अंक कोणता? नवमी. 9 मोठा आहे. 9. 10 मोठा आहे का? मोठा आहे, पण दुसऱ्याच्या जीवावर. 1 आणि 0ची युती झाली तर 10. म्हणून 9 सगळ्यात मोठा. तुलसी कहे इस राम को क्यों 9 में निशंक, आदि अंत में एक है जो 9 जैसा अंक. आदि अंत में एक है. पहिला सर्वात जर मोठा अंक कोणता असेल तर 9. बस, दिवस कौशल्या मातेचे भरत आलेले 3ही राण्याला दिवस आहेत बरं का. वसंत ऋतू आहे. वसंत ऋतू. देवाच्या जन्माची वेळ जवळ येते. बस आता जवळ वसंत ऋतू आलेलाच आहे आता. बरोबर आहे. वसंत ऋतू आलेलाच आहे जवळपास आता. चैत्र महिना आहे. चैत्र महिना आपण म्हणतो ना चैताचा महिना. बरोबर आहे माय? चैताचा महिना बरोबर आहे. हा, चैताच्या महिन्यात प्रभू रामचंद्राचा जन्म. सगळं उलट आहे बरं का. कृष्ण अवताराच्या 6 महिन्याचा फरक आहे कृष्ण अवताराचा आणि राम अवताराचा. हे अवतार दिवसा आलेला आहे आणि ते चोरासारखा रात्री अंधारात. कृष्णाच्या जन्माचा महिना कोणता? सांगा. कृष्णाच्या कृष्ण कोणत्या तिथीला जन्मले? कृष्णाचा जन्म कोणत्या तिथीला? चला पटपट उत्तर द्या. चालता बोलता प्रश्न. मी तुम्हाला प्रश्न विचारेल 5. हे चांदीचा कॉइन तुम्हाला मी गिफ्ट देणार आहे. चालता बोलता. इलाज नाही काय करणार. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कृष्णाचा जन्म
अष्टमी कोणती अष्टमी? गोकुळाष्टमी. कोणत्या महिन्याची ती? श्रावणाची. आता रामाचा जन्म कोणत्या तिथीला? नवमी तिथीला. कोणती नवमी? तर रामनवमी. सोपं उत्तर आहे, पण ती चैत्र महिन्यातली नवमी. बरोबर. त्याच्यातही पक्ष असतात. मी सांगितलं अगोदर 2 पक्ष. ही मराठी संस्कृती आहे बरं का, सगळी आपल्याला माहित असली पाहिजे. चैत्राच्या महिन्यामधली नवमी तिथी आहे, वसंत ऋतू आहे, शुद्ध पक्ष. रामाचा जन्म शुद्ध पक्ष नवमी आणि कृष्णाचा, त्याला म्हणूनच कृष्ण पक्ष म्हटल्या जाते. अंधाऱ्या रात्री जेव्हा असतात त्याला कृष्ण पक्ष म्हणायचं. चांद आपण म्हणतो ना चांदणी रात्र आहे तेव्हा म्हणायचं शुद्ध पक्ष. तेव्हा शुद्ध पक्ष चालू असतो. अभिजित नक्षत्र आहे. दुपारच्या वेळेला सगळीकडं पहा, चैत्र महिन्यामध्ये किती उन्हाळा असू द्या, कडूत कडू लिंबाचं झाड असते. कडू, त्याच्या बुडाला साखर टाका तरी ते लिंबाचा पाला कसा लागते? कडूच लागते. पण त्या तितक्या कडू झाडाला देखील मोहर आलेला असते. म्हणजे भगवंत जन्म घेणार म्हणून त्या झाडाला मोहर आलेला असतो. इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये देखील झाडाला पालवी, नवीन पालवी फुटते की नाही? नवीन पालवी असते, कारण देवाचा जन्म होणार आहे त्यावेळेला. एरवी उन्हाळ्यामध्ये झाडाचे पानं गळून पडतात, पण चैत्राच्या महिन्यामध्ये झाडाला नवीन पालवी फुटते. सगळीकडे आनंदी आनंद आहे. दुपारच्या वेळेला वसंत ऋतू. लक्षात ठेवा, तिथी लक्षात ठेवत चला ह्या, कारण आपली संस्कृती आपल्याला माहित असली पाहिजे. धर्मो रक्षती रक्षिता. आपणच आपल्या जर धर्माला नाही जपलं, आपल्याला माहित असते 25 डिसेंबरला ख्रिसमस असतो, तेव्हापासून 4 दिवस बँकेला सुट्टी असते. 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरं करतात. हे आपण सगळं लक्षात ठेवतो, पण आपण मराठी सण लक्षात ठेवतो का? सांगा, पाडवा कोणत्या तिथीला साजरा करायचा? ते नाही सांगता येत. बरोबर. पण 31 ला आपण बरोबर केक कापून नव्या वर्षाचं स्वागत करतो. फ्लॉवर्स डे, फ्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे कधी असतात आपलं सगळं माहित असते. पण अजून आपण आपल्या राजाची जयंती कधी साजरी करायची ते नाही ठरवू शकलो. 2 जयंत्या साजऱ्या करायलो, एक इंग्रजी महिन्याप्रमाणे आणि एक पंचांग मराठी पंचांगाप्रमाणे. किती माग आहे आपला समाज. चला, वसंत ऋतू, चैत्र महिना, शुद्ध पक्ष, नवमी तिथी, अभिजित नक्षत्र, दुपारच्या वेळेला. भय प्रगट कृपाला दीन दयाला, भय प्रगट कृपाला दीन दयाला, कौशल्या हितकारी, लोचन अभिरामा तनु घनश्यामा, निज आयुध भुजचारी. देवाचा जन्म झालेला आहे, देवाचा जन्म होतोय. सर्वांनी टाळी वाजवायची. आता मला सांगा, देवाचा जन्म झाल्या म्हणल्यावर अयोध्येतल्या सगळ्या लोकांना आनंद झाला. अयोध्येतल्या सगळ्या लोकांना आनंद झाला. आनंद होणारच नाही तर कोणाला? जे रावणाच्या पार्टीचे आहेत त्या. बरोबर आहे. मग आपण ठरवायचं आपण रामाच्या पार्टीचे आहे का रावणाच्या पार्टीचे. सगळ्यांनी भजनाचा आनंद घ्यायचा. भय प्रगट कृपाला दीन दयाला, कौशल्या हितकारी, हर्षित महतारी, मुनि मनहारी, अद्भुत रूप विचारी. लोचन अभिरामा तनु घनश्यामा, निज आयुध भुजचारी, भूषण वनमाला नयन विशाला, शोभा सिंधु करारी. कहीं दुर्गन चोरी अस्तुति तोरी, विधि कर अनंता, माया
कृपाला दीन दयाला. भगवान श्रीरामाचा जन्म कसा आहे ते सांगतो. भगवान श्रीराम जन्मले नाहीत, अयोनी संभव जन्म आहे. कृष्ण अवतार देखील आणि राम अवतार देखील. आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांचा जसा जन्म आहे तसा देवाचा जन्म नाही. अहो ते जगाला जन्माला घालण्याची ताकद ते जन्म घेणार आहे का? प्रकट झाले भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हर्षित महतारी मुनिमनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घनश्यामा निज आयुध भुजचारी. चतुर्भुज रूपामध्ये भगवान प्रकट झाले. निज आयुध हातामध्ये शस्त्र घेऊन 6 वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये भूषण बनमाला नयन बिशाला शोभा सिंधू खरारी कहा दोई कर जोरी अस्तुती तोरी. दोन्ही हात जोडले कौशल्यने के विधी करो अनंता माया गुण ज्ञानातीत अमाना वेद पुराण अनंता. वेद पुराणांनाही तुझा पुराणांना देखील तुझा थांग लागला नाही. देवा तू माझ्या समोर प्रगट झालास, पण प्रगट झालास असा जर एवढा मोठा प्रगट झाला देवा, कौशल्या म्हणाली बर का देवाला स्वतः, असा जर तू माझ्या समोर प्रगट झाला तुला माझा पोरगा कोण म्हणेल? मग काय करू माते? लहान हो, टाकून दे शस्त्र. असे 4-4 हाताच्या लेकराला आमच्याकडे लगेच नेऊन पुरतात, भूत म्हणतात. 2च हात ठेव, लहान हो लहान. बस देव लहान झाले. बस आता लहान झालो माते, आता काय करू? अरे काय करू? लहान लेकरू काय करत? लहान लेकरू काय करत? रडत. बोलू नको, रड नाही. बर आमच्याकडे रडायचा आवाजच नाही. ठीक आहे असं म्हणतेस माते? हो. देवानं आईचं म्हणणं ऐकलं, सगळे शस्त्र टाकून दिले. 6 वर्षाच्या बालकामध्ये देव जे प्रगट झाले होते ते प्रगट झालेले देव लहान रूपामध्ये कौशल्याच्या पुढे आहेत. बस बोलिए चतुर्भुज भगवान की जय. अशा प्रकारे देवाचा जन्म आहे, रामाचा जन्म आपल्याला सगळा साजरा करायचा आहे बरं का. आता मध्येच आपल्याला ती झाकी आणली तर कथेतला बाकी रस निघून जाईल, म्हणून आपण आता इथं झाकी आणली नाही. चला आता आपल्या मंडपामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. सगळेजण तयार राहा. आता प्रभू रामचंद्राला घेऊन कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता, राजा दशरथ, वशिष्ठ सर्वजण इथे येणार आहे. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी दिवस सोमवार. लक्षात ठेवा. आता पहा, आता थोडस गडबडीनं सांगतोय कारण आता झाकी तयार आहे असे मला सूचना मिळाली बरं का. एकेकानं सांगत बसत नाही. आता सोमवारी रामाचा जन्म झाला, नवमीला. लगेच दुसऱ्या दिवशी दशमीला मंगळवार आला, भरताचा जन्म झाला. कैकेयी प्रसूत झाली आणि भरताचा जन्म. दशमी झाली, एकादशीला बुधवार होता. बुधवाराच्या दिवशी लक्ष्मण आणि शत्रुघ्नाचा जन्म झाला. सुमित्रा माता प्रसूत झाली. असे ज्या घरामध्ये आजपर्यंत एकही बाळ नव्हतं, राजा दशरथाला एकही संतान नव्हतं, 4 लेकराचा बाप झाला राजा दशरथ. सुखाचे दिवस दुःखाचे दिवस सुखात बदलले, सुखाचे दिवस दुःखात बदलतात. ऊन सावल्याचा खेळ आहे जीवन म्हणजे. 9 महिन्यापूर्वी जो राजा दशरथ दुःखी होता त्याच्या आनंदाला आज पारावार राहिला नाही. मी मगाशीच म्हटलं, सुख दुःख आए जाए, सुख की भूख ना, दुख की चिंता, प्रीत जिसे अपनाए. 9 महिन्याखाली राजाला किती दुःख होतं, आज तोच राजा आनंदी आहे. आले का? चला आता देवाचा जन्माचा पाळणा होईल बरं का. पाळणा झाला की मग सर्वांनी
उठून उभं राहायचं, भजनाचा मस्त आनंद घ्यायचा. एक लक्षात ठेवा, उद्या सीता स्वयंवर धनुष्य भंगाची कथा ऐकायची आहे. उद्या आपल्याला सीता स्वयंवर धनुष्य भंगाची कथा, रामाचं बालपण, गुरुची सेवा, शिक्षण, आधी सर्वजण खाली बसलेलेच राहतील. जे फुलं आहे हे सर्वांना फुलं थोडे 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 वाटा. हा, यायला बसवा. खुर्च्या असतील तर खूप चांगलं, नाहीतर मग इथं स्टेजवर बसवा समोर. सर्वांना फुलं वाटा. पाळणा झाल्याच्या नंतर प्रभूच्या नावाने एकदा जयघोष करू आणि फुलांची पुष्पवृष्टी करू. हा, बाळाला आता पाळण्यात टाका. आधी पाळणा होईल बर का. हा, हे बघा, मी ओळख करून देतो. मध्ये जे उभे आहेत हे कोण आहेत? कुठे गेले आपले? सुंदर अशी झाकी बनवली. महाराजांचं काय नाव? श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज जेवलीकर यांनी सुंदर असं आपल्यासाठी झाकी दर्शन या ठिकाणी तयार केलेलं आहे. सुंदर झाकी. कालपर्यंत आपल्याकडे हीच थोडीशी कमतरता होती. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. बस. अतिशय गोड भगवंताचे रूप आपल्या समोर त्यांनी सादर केले. राजा दशरथ आहेत, कौशल्या माता आहेत, वशिष्ठ गुरु आहेत, अजून कैकेयी राणी, सुमित्रा राणी, दासी, सगळं काही. आता रामाला पाळण्यात टाकायचंय आणि पाळणा होईल. पाळणा झाल्याच्या नंतर देवाच्या नावाचा जयघोष होईल. त्यानंतर पुष्पवृष्टी करायची आहे देवावर. टाका, बाळाला पाळण्यात ठेवा. हलके हलके जो जीवा रामाचा पाळणा. हलके हलके जो जीवा बाळाचा पाळणा. पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा.